मंडळी नमस्कार. एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा मनापासून स्वागत करतो. मी उत्तम कुमार. आज आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत अमित मापारी मोहिते यांच्याशी. आता हे नाव एक वेगळी हस्ती आहे की वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं मी या एबीसी न्यूज नेटवर्क मध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, त्यांच्याशी गप्पा मारूयात एका वेगळ्या विषयावर. तो विषय आज सर्वांच्या जिव्हाळ्याचा झाला. मला सकाळी एक मित्र भेटला होता. तो मला म्हणाला की मला ईव्ही घ्यायची आहे. तर ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, विजेवर चालणारं वाहन. आता रस्त्यावर बरेचशी अशी वाहनं दिसत आहेत आपल्याला, पण त्याच्याविषयी गैरसमज प्रचंड आहे. म्हणजे ती गाडी मध्येच पेटते वगैरे वगैरे, ती गाडी मध्येच बंद पडते वगैरे. किंवा मी समजा घेतली पेट्रोलची गाडी सोडून ती गाडी घेतली, तर ती मला अमुक अमुक एवढे एवढे किलोमीटर जायचे, तिथपर्यंत जाईल का त्याची चार्जिंग? असे असंख्य प्रश्न सध्या ग्राहकांच्या मनात आहेत, आपल्या सगळ्या नागरिकांच्या मनात आहेत. आणि हे तुमच्या मनात जसे तसे माझ्याही मनात आहेत. पण आता हे मनातले प्रश्न कुठल्या तरी तज्ज्ञाला, कुठल्या तरी एक्सपर्टलाच आपण विचारायला हवेत. बाकी कुणीही सल्ले देणारे, फुकटचे सल्ले देणारे कितीही लोक भेटतात, पण तुम्ही एक्सपर्ट कडनं त्याची विषयी जाणून घेतलं, त्याची माहिती घेतली, तर त्याची इत्तंभूत आपल्या मनातले गैरसमज निघून जातात. अमित मापारी मोहिते देखील हे असंच नाव आहे. या क्षेत्रातले जाणकार आहेत, या क्षेत्रातले अभ्यासक आहेत, व्यवसायामध्ये इंजिनियर आहेत आणि ईव्ही गाड्यांचा सगळा चालता बोलता इतिहास आणि त्यांची खडानखडा माहिती या माणसाकडे आहे. मी अमितजींना विचारतो की आपण संवाद साधायला सुरुवात करूया. त्यांना पहिल्यांदाच प्रश्न विचारतो की काय आहेत गैरसमज, ही ईव्ही गाडी आणि त्याचं तयार करणं, ही ईव्ही गाडी बद्दलचे समज, त्याच्याविषयीचे गैरसमज, हे जरा सांगा. नमस्कार. प्रथमतः ईव्ही हा विषय मांडतात लोकांचं पहिलं म्हणणं असतं की एका चार्जिंग मध्ये ही गाडी किती किलोमीटर जास्तीत जास्त जाऊ शकते. आणि रस्त्यामध्ये जर तुम्ही म्हटलात, रस्त्यामध्ये जर बंद पडली, त्याचं चार्जिंग जर संपलं, तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे? तर ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये एक टर्म कॉइन केलेली आहे, ज्याला आपण रेंज अँझायटी असं म्हणतो. जर आपण रेंज अँझायटी जर आपण योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करून आपल्या ग्राहकांपर्यंत आपण जर पोहोचलो आणि त्यांना सांगितलं की इलेक्ट्रिक वाहन ओके, ह्याच्यामध्ये जे महत्वाचा घटक जो आहे तो आहे बॅटरी. आणि प्रत्येक बॅटरीची ही कॅपॅसिटी म्हणजे रेंज ही त्याच्या अँपियर आवर रेटिंग प्रमाणे ठरली जाते. तर आज भारतामध्ये ज्या लिथियम आयन बॅटरीज आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी सर्वात कमी बॅटरी जरी घेतली तरी ती 2 किलोवॅटची असते. त्याच्यामध्ये आयडीसी म्हणजे आयडियल ड्रायव्हिंग कंडिशन्स प्रमाणे ज्या बनवणाऱ्या कंपनीज आहेत त्यांनी लॅब टेस्टिंग करून एक सर्टिफाईड रेंज, की जी ARAI सर्टिफाईड रेंज म्हणतो आपण त्याला, तर ती त्यांच्या ब्रोशरमध्ये सांगितलेली असते. ग्राहकांसाठी तो एक रेफरन्स पॉइंट असतो. आपल्या सर्वांना माहितीये की लॅब टेस्टिंगचे रिझल्ट आणि रिअल लाईफ मध्ये जे रिझल्ट मिळतात ह्याच्यामध्ये फरक असतो. कारण का ड्रायव्हिंग कंडिशन्स या वेळोवेळी प्रत्येक राईड प्रमाणे या बदलत असतात. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक रायडरचं वजन किंवा तो कुठल्या ट्रेनवरती चालवतोय, चढावरती चालवतोय किंवा घाटातून नेतोय, प्लेन रस्त्यावरनं नेतोय, सिमेंट रोडवरनं नेतोय किंवा ऑफ रोडिंग करतोय, ह्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी म्हणजे रेंज ठरवली जाते. तर मी जसं म्हणत होतो, 2 किलोवॅटची जरी बॅटरी तुम्ही घेतली तरी त्यासाठी 80 to 100 किलोमीटरची एक सर्टिफाईड रेंज आज आपल्याला मिळत आहे 2 किलोमीटरची. आणि आज टू व्हीलर सेगमेंटमध्ये जर आपण विचार केला साहेब, तर आपल्याला 5.1 किलोवॅट पर्यंत बॅटरीज ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये जी आयडीसी रेंज असते ती 200 किलोमीटर प्लस होते. तर आज एका सिंगल चार्जिंग मध्ये असं म्हणूयात की एकदा चार्ज केली आपण रात्री आणि दुसऱ्या दिवशी आपण ही गाडी वापरतो आहे, तर टू व्हीलर सारख्या वाहनावरती एका दिवसात एखादा सामान्य व्यक्ती हा किती किलोमीटर प्रवास करू शकतो, त्याचा एक सर्वे असतो, बरोबर. तर त्या सर्वे प्रमाणे जर आपण एक ऑल ओव्हर इंडियाचं एक ऍव्हरेज जर बघितलं तर 25 किलोमीटर आलेलं आहे. आणि जर आपण काही ठराविक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, फॉर एक्झाम्पल लास्ट माइल डिलिव्हरी म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर लॉजिस्टिक्स मध्ये ज्यांचं डिलिव्हरीचं काम त्यांच्याकडे आहे, त्यांचं ऍव्हरेज रनिंग साधारणपणे 125 ते 250 किलोमीटर एवढं होत आहे. तर आज मी तिला टॉप एंड बॅटरी जी आहे
4 किलोवॅट किंवा 5 किलोवॅटची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आयडीसी रेंजेस त्या लेव्हलमध्ये म्हणजे साधारण 150 प्लस लेव्हल्स पर्यंत आपण अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे रेंज एन्झायटीचा हा जो विषय आहे सर, तो आपण बऱ्यापैकी प्रमाणात आपण केलेला आहे सर. आहे. ओके. म्हणजे गाडीमध्ये बंद पडण्याचं काही कारण नाही. किती तास चार्ज करायला हवे की फुल बॅटरी? बरोबर. हे बॅटरीच्या कॅपॅसिटी प्रमाणे ठरलं जातं. आता 2 किलोवॅटची जी बेसिक बॅटरी असते तिला साधारणपणे 4 ते 4.5 तासात ती बॅटरी फुल होते. आता बॅटरी चार्जिंगचा साहेब जो कॉन्सेप्ट आहे तो हा एसी आणि डीसी चार्जर्स त्याच्यामध्ये आपण समजून घेऊया. ओके. आपल्या घरामध्ये जो करंट येत असतो तो आपला रेग्युलर रेसिडेन्शियल कनेक्शन जर असेल तो सिंगल फेज करंट असतो आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 220 ते 230 व्होल्टेज 50 ते 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण एसी टू डीसी आपण कन्वर्ट करत असतो तर तो जो अडॅप्टर असतो त्याला आपण सामान्य भाषेत चार्जर म्हणतो. ओके. तो चार्जर एसी टू डीसी असल्यामुळे त्याला जो लागणारा वेळ आहे तो साधारणपणे 4.5 ते 5 तास हा एक रेग्युलर मिनिमम साईज जो असतो 2 किलोवॅट बॅटरी त्यासाठी असतो. बॅटरी पॅक जर 4 किलोवॅट कडे जर गेला किंवा 5 किलोवॅट कडे जर गेला तर तो टाइम जो आहे तो 7 ते 7.5 तासांपर्यंत जातो. बरं. आता आपल्याकडं फास्ट चार्जिंग नेटवर्क ज्याला आपण हायपर चार्जिंग नेटवर्क असं म्हणतोय ते पण भारतात आपण फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप करत आहोत. आता ह्याचा कॉन्सेप्ट असा असतो की तुम्ही एसी टू डीसी चार्ज न करता डीसी टू डीसी डायरेक्ट करंट टू डायरेक्ट करंट चार्जिंग करायचं असतं आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे तो चार्ज करण्याचा जो अँपियर करंट असतो तो 125 अँपियर इतका असू शकतो. म्हणजे साधं सोपं उदाहरण जर घ्यायचं तर मला जर 15 मिनिटाचा वेळ मिळाला आणि माझी एक टू व्हीलर आहे की ज्याच्यामध्ये टाईप सी नावाचा एक कनेक्टर असतो. तो कनेक्टर डीसी चार्जिंगसाठी कम्पॅटेबल असतो. तो जर कनेक्टर आहे तर माझी गाडी मी 15 मिनिटात 50 किलोमीटर जाईल इतकी मी चार्ज करू शकतो. आणि फुल चार्जिंग म्हणजे साधारणपणे 150 किलोमीटर ऍक्च्युअल जायला 45 मिनिटं इतका कालावधी लागतो. बर. आता मला मला म्हणजे दर्शकांना किंवा कुणालाही सर्वसामान्य माणसाला त्याला ईव्ही घ्यावी वाटते किंवा घ्यावी वाटते. जर इतकं तुम्ही आता सांगितलं 6-7 तास चार्जिंग किंवा अगदी कमीत कमी 3-3.5 तास चार्जिंग लावायची, त्याला जाणारी वीज माझ्या घरातली, त्याला जाणारे पैसे आणि माझा होणारा प्रवास याचं गणित बसतंय का? पेट्रोलपेक्षा महाग तर जात नाहीये ना ते? नाही सर. असं आपण ह्याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात. धरून चला की तुम्ही एक 125 सीसीची एक पेट्रोलची स्कूटर तुम्ही वापरत आहात की जी आज आपल्याला रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात दिसते. पेट्रोल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ज्या आहेत ज्या इंडियामध्ये लिडिंग आहेत ओके यांनी हे मार्केट जे आहे त्यांचा बऱ्यापैकी डॉमिनेट केलं आहे आणि पॉप्युलरही आहे. तर त्यांच्यामध्ये साधारणपणे 125 सीसी इंजिनमध्ये जर तुम्ही पेट्रोलमध्ये बघितलं तर तुम्हाला एका लिटर मागे साधारणपणे 40 किलोमीटरचं ऍव्हरेज आपल्याला मिळतंय. बरोबर आहे. आणि मोठं मोठं जरी 100 रुपये लिटर या दराने जरी पेट्रोल तुम्ही जरी भरलं असेल तरी 2.5 रुपये किलोमीटर इतका तुम्हाला हा नुसता रनिंगचा कॉस्ट आपण म्हणतो त्याला आपण ऑपरेशनल कॉस्ट म्हणतो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा कॉम्पोनंट जो असतो तो पेट्रोल व्हेकल्स मध्ये असतो आयसी इंजिन मध्ये असतो तो असतो मेंटेनन्स. आता महत्वाचा फरक असा आहे सर की आपल्या गाड्यांमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये नंबर ऑफ कॉम्पोनंट्स हे फार लिमिटेड असतात. ओके. जितके कमी कॉम्पोनंट तेवढा कमी मेंटेनन्स. बरोबर. करेक्ट. बरोबर. तर मेंटेनन्स कॉस्ट ही ईव्हीज मध्ये पेट्रोल व्हेकल पेक्षा फार कमी आहे आणि रनिंग कॉस्ट आता समजून घेऊ की 2.5 रुपये जिथं आपण एका किलोमीटर मागे आपण खर्च करतो तिथं एक इलेक्ट्रिक व्हेकलला फक्त 30 पैसे लागतात. ओके. तर 2.5 रुपये आणि 30 पैसे ऑलमोस्ट 10% तुम्ही कॉस्ट मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत राईट. महत्वाचा विषय की जर एखाद्याने इलेक्ट्रिक व्हेकल घेतली आणि त्याचं महिन्याचं जे लाईट बिल आहे ओके इलेक्ट्रिसिटी बिल कन्झम्पशन मध्ये कितीचा फरक पडणार आहे तर ते आपण समजून घेऊया. बॅटरी पॅक जर तुमचा 2 किलोवॅटचा आहे जसं मी म्हटलो की आज मी तिला जी मिनिमम बॅटरी पॅक जो मिळतोय तो आपल्याला 2 किलोवॅटचा मिळतोय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक थिओरिटिकली बघितलं तर 2 युनिट आणि जर तुम्ही ट्रान्समिशन लॉसेस या सर्वांचा जर अभ्यास केला तर आमचा असा अंदाज आहे की साधारणपणे एक 2.5 युनिट पर्यंत
एक रेग्युलर हम्म, 2 किलोवॅटची इलेक्ट्रिक व्हेकल ही कन्झम्पशन डेली बेसिसवरती करते. आता हम्म, ह्याच्यासाठी काय हम्म, आहे सर, की तुम्ही त्याची रेंज आहे, जी आपण 80 to 100 किलोमीटर आयडीसी म्हणतो, ती ऍक्च्युअलमध्ये हम्म, साधारणपणे 70 किलोमीटरच्या आसपास ती रेंज जाते. तर जरी तुम्ही 70 किलोमीटर डेलीला चालवताय, दररोज ती बॅटरी ड्रेन करताय, दररोज रात्री ती फुल करताय तुम्ही, तर तुम्ही 70 गुणिले 30 म्हणजे 30 दिवसात तुम्ही साधारणपणे 2100 राऊंड करून तुम्ही एक 2000 किलोमीटर इतकं तुम्ही रनिंग हम्म, केलेलं आहे. आणि ते 2000 right. हम्म, किलोमीटर रनिंग करायचं तुम्हाला जी कॉस्ट आहे, ओके. तर ती कॉस्ट तुम्ही डेली बेसिस समजा ₹30 आहे आणि तुम्हाला 2.5 युनिट लागणार आहे. 30 दिवसात तुम्ही हम्म, 2.5 युनिट पर डेच्या हिशोबाने जरी खर्च केला, तरी साधारणपणे एक 75 युनिट इतकं तुमचं कन्झम्पशन हम्म, झालं. 1 युनिट साधारणपणे ₹10 पकडा. ₹750 खर्च आला हम्म, तुम्हाला. महिन्याचं बिल हम्म, ₹750. आता 2000 बरोबर. किलोमीटर जर मी पेट्रोल बाईक ओके. तर मला ₹2.5 लागले असते. बरोबर? म्हणजे ते हम्म, किती? ते साधारणपणे 5,000च्या घरात येतं. राइट? तर हम्म, हम्म, इथं 5,000 खर्च करणे म्हणजे 5,000चं पेट्रोल महिनाभरात जाळणे आणि ₹750 माझं लाईट बिल फक्त वाढते. हम्म, तर हा हम्म, जो डिफरन्स आहे ₹4,250 मी दर महिन्याला सेव्ह हम्म, करतोय. जर माझं महिन्याचं रनिंग 2,000 किलोमीटर आहे तर. तर हा जो बेनिफिट आहे ना, तो फार आहे. आणि हम्म, जास्त करून ज्यांचं डेली रनिंग म्हणजे आज आपण पाहतो आपण पुणे, मुंबई या शहरामध्ये राहणारे जे व्यक्ती किंवा इव्हन हम्म, आजूबाजूच्या तालुका प्लेसेसमधनं जे पुण्यात येतात जॉब करायला त्यांचं रनिंग हे जे असतं ते 50 प्लस असतं. तर स्पेशली बरोबर. त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेइकल हम्म, ही फार अफोर्डेबल आहे आणि त्यांनी हम्म. ईव्ही अडॉप्शनकडे पण सिरियसली लवकरात लवकर बघितलं पाहिजे, असं मला वाटतं सर. अनेकदा आता यातला अडथळा फायदेशीर मुद्दे तुम्ही मांडलेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा अडथळा असतो की चार्जिंग पॉइंट. कारण सगळ्यांनाच ते शक्य होतं असं नाही. पेट्रोल पंप कुठेही उपलब्ध होतात, सीएनजी पंप कुठेही उपलब्ध होतात. हा, तर चार्जिंग पॉइंट हे म्हणजे माझ्या घरातूनच मला म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनाच ते परवडण्यासारखं आहे किंवा तर हे चार्जिंग पॉइंट बद्दल तो जो अडथळा आहे किंवा त्यामुळे ईव्हीकडे वळण्याचं प्रमाण अजून कमी आहे असं वाटतंय का? बरोबर, बरोबर. नाही व्हॅलिड पॉइंट आहे सर. आपल्यासाठी आपण ईव्ही अडॉप्शनसाठी काही हर्डल्स आपण म्हणू किंवा काही चॅलेंजेस आहेत. त्यातलं हे सर्वात आहे. मोठं चॅलेंज नाहीये. आता आपण भारतासारख्या देशामध्ये राहतो, जिथे लोकसंख्या भरपूर आहे. तसंच आपल्याकडे रिसोर्सेससाठी जे गव्हर्नमेंटचे जे रिसोर्सेस हं, आहेत, त्याचं अलोकेशन करण्यासाठी भरपूर क्षेत्र आहेत. आणि त्यामुळं हं, ईव्ही अडॉप्शनसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी जो काही फंड अवेलेबल आहे, ओके. तो काही प्रमाणात हं, लिमिटेड आहे. आता फंड हं, मी हं, का म्हणत आहोत? कारण का ईव्ही चार्जर्स जे आहेत, जे डीसी चार्जर्स आपण जे म्हणतो, ओके. त्यांच्यासाठी हं, इन्व्हेस्टमेंट सध्या सिग्निफिकंट आहे. म्हणजे एक धरून चला तुम्ही की एक 40 किलोवॅटचा एक तुम्हाला जर एक डीसी चार्जर इरेक्ट करायचा असेल, त्याचं कमिशनिंग पर्यंत कॉस्ट इज समवेअर अराउंड 6,50,000 ₹6,50,000 हे हं, तुम्हाला एक डीसी चार्जर लागतं आणि त्या डीसी चार्जरमध्ये फक्त हं, तुम्ही कंपॅटिबिलिटी जी आहे ती एक ठराविक जसं मी म्हणलो टाइप सी चार्जर कनेक्टर असतो. त्यांची कंपॅटिबिलिटी हं, असते बेसिकली. तर जर सरकार या दृष्टीचा विचार करते तर चार्जिंग पॉइंट्स हे सध्या लाँग रूटवरती म्हणजे जिथं हं, पॅसेंजर कार्स ओके या धावणार आहेत. तर त्यांचं हं, इरेक्शन जे आहे, कमिशनिंग जे आहे ते लाँग रूट हायवेजवरती हे मोठ्या प्रमाणे होतंय किंवा स्टेज 1 मध्ये म्हणा, की तिथं आपण ते कव्हर करतोय, हं, की जेणेकरून आपण हं, लाँग रूटसाठी पॅसेंजर कार्सला चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जसं यूएसमध्ये आपण पाहतो, की टेस्लानी जसं हं, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि आज फोर्ड सारख्या फार जुन्या कंपनीला, यूएस कंपनीला मागे टाकत हं, टेस्ला हं, ईव्हीमध्ये जायंट झालेली यूएसमध्ये जायंट आहे आणि अक्रॉस द ग्लोब सुद्धा टेस्लानी ईव्ही किती फिजिबल आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. हं, तर त्याचप्रमाणे हं, साहेब हं, भारतामध्ये तुम्हाला चार्जिंग पॉइंट्स ओके हे हं, येणाऱ्या काळामध्ये वाढतील आणि ह्याच्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण असं म्हणू. तर त्या तत्वावरती जर सरकारनी काही योजना जर राबवल्या, तर तुम्हाला काही ठराविक हं, अंतरावरती हे चार्जिंग पॉइंट्सचे हं, नक्की पाहायला मिळतील.
ह्याचं एक साधारण जर आपण लॉजिक बघितलं तर आपण वर्षानुवर्ष हं, पेट्रोल गाड्या वापरतो. पेट्रोल संपलं की पहिल्यांदा हं. जसं तुम्ही म्हणलात की आपल्याला पेट्रोल पंप आठवतो. राइट. तर आणि हां. पेट्रोल पंप ही आपल्याला पेट्रोल पंप कुठे आहे आपल्या जवळचा पेट्रोल पंप आपल्या रेग्युलर रूटवर हे सर्वांना माहीत असतं. ओके. आणि पेट्रोल पंपवरती इलेक्ट्रिसिटीचं प्रोव्हिजन ऑलरेडी असल्यामुळं हाय लोडसाठी सुद्धा तिथं जर आपण इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जर्स जर आपण सुरुवातीला इन्स्टॉल करणे जर सुरू केले, हं, तर तिथे तुम्हाला ईव्हीज ज्या आहेत त्या चार्ज करता येतील. आज मितीला सुद्धा पुण्यात, मुंबईत अशा आपल्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये बऱ्याच पेट्रोल पंप स्टेशन्सवरती पार्टनरशिपमध्ये वेगवेगळे हं, ईव्ही चार्जर्स मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत, ते लोकल बॉडीजच्या सोबत काही ठराविक फंड्स अलोकेशन झाल्यानंतर तिथं आपण पाहू शकतो की ईव्ही चार्जर्स ऑलरेडी फंक्शनल आहेत. फक्त हं, हं, चॅलेंज हं, असं आहे की सध्या जो चार्जर एका ठिकाणी इन्स्टॉल्ड आहे, तर ती माहिती हं, आज जसं आपण Google करतो मोस्ट ऑफ द थिंग्स आणि त्याबद्दल आपल्याला लोकांना माहिती पडते. तर हं, त्याचं जे नेटवर्क ते सामान्य माणसापर्यंत हं, हे पोहोचवणं किंवा ती माहिती पोहोचवणं आणि हं, जास्तीत हं, जास्त सामान्य लोकांनी त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जर वापर केला, ओके. आणि त्या हं, चार्जरमधनं रेग्युलर उत्पन्न जर सुरू झालं, तर हं, एखादा हं, इन्व्हेस्टर जर एखादा चार्जर इन्स्टॉल केलेला आहे, तर त्याची इन्व्हेस्टमेंट ही हं, लवकरात लवकर ब्रेक इव्हन होते. आणि मग त्याच्यातून फायदा दिसल्यानंतर जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्स जे आहेत, ते स्वतःच्या प्रिमाइसेसमध्ये प्रायव्हेट तत्वावरती सुद्धा ह्या चार्जिंग पॉइंट्सचं इन्स्टॉलेशन करायला सुरू करतील, असा माझा विश्वास आहे सर. हं. मोहित सर, मला यात आणखी एक हर्डल दिसतोय, आणखी एक शंका दिसतीये, की समजा जरी रस्त्यावरती चार्जिंग पॉइंट झाले, त्यातला वेळ, मी समजा हो. अर्जंट प्रवासाला निघालोय का, इथून पुण्यातनं कोल्हापूरला निघालोय किंवा पुण्यातनं मुंबईला निघालोय आणि मध्ये मला रात्री नाही चार्जिंग फुल केली मी आणि मला हां. मध्ये लागलं आणि पॉइंट आहे समजा, तिथं मी चार्ज केली, पण किती वेळ लागणार? जसं मी म्हटलो, की आता तुम्ही पुणे टू कोल्हापूर प्रवास हा शक्यतो आपण टू व्हीलरवर नाही करणार. अ, आपण कारने जातोय. कार. तर कारमध्ये असं आहे, की साधारणपणे 70 मिनिटात 450 किलोमीटर जाईल. बर. इतकी 70 मिनिटात ओके. म्हणतो मी. म्हणजे 1 तास आणि 10 मिनिटात 450 किलोमीटर जाईल. इतकी चार्जिंग क्षमता आजही आहे. ओके, ओके. हां, म्हणजे हे ओके. काही गैरसमज आहेत, या काही शंका आहेत, तर त्या पुढे आल्या पाहिजेत. त्यांचा अधिकाधिक प्रसार व्हायला पाहिजे. मी पुढे जाऊन आणखी या इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी काही सबसिडी अजून सुरू आहे. तशाच पद्धतीची सबसिडी किंवा तशाच पद्धतीचा पुढाकार म्हणजे असं सीएनजी पंपांना प्रमोट केलं गेलं. तसेच जर येस. इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट्सला जर प्रमोट केलं गेलं सरकारी पातळीवर, प्रशासकीय यंत्रणांच्या पातळीवर, तर ते अधिक सुलभ होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. सबसिडीजचा जो विषय असतो सर, सबसिडी. की सबसिडी सर हं, कुठल्याही नवीन कॉन्सेप्टला की जी पब्लिक ॲट लार्ज आपण म्हणू किंवा समाजाच्या कल्याणाची आहे, तर त्याला सबसिडाईज हं, करून ती पॉप्युलराईज करण्यासाठी सरकार नेहमी पुढाकार घेत असते, आपल्याला माहिती आहे. आणि जसं तुम्ही म्हटलात तसं सीएनजीच्या बाबतीत किंवा सोलर एनर्जीच्या बाबतीत हे सरकारने केलेलं आहे हं, आणि करतही आहे. आता सोलरचा जर विषय हं, घेतला हं. तर हा ईव्हीशी निगडीत आहे, म्हणून मी हा विषय घेतोय आता. सोलर पॅनल्स बरोबर. जे आहेत ते आज मी तिला म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं तर सोलर पॅनल्सवरती कॉस्ट जी होती ती आजही सिग्निफिकंट आहे आणि आजपासून काही 4-5 अगोदर जर तुम्ही कॉस्टिंग बघितलं ते जास्त सिग्निफिकंट होतं. आता थोडंसं ते हं, वेळोवेळी सबसिडी दिल्यामुळं आता अफोर्डेबल झालेलं आहे. हं, आणि आता बऱ्यापैकी हाउसिंग हं, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असो किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सेस असू दे. तर हं, ह्यांनी हं, सोलर पॅनल जे आहे ते इन्स्टॉल करून त्यातून वीज निर्मिती ही सुरू केलेली आहे. हं, आणि एक्सेस हं, निर्मिती जी हं, आहे ती ग्रीडला म्हणजे आपण महाराष्ट्र शासनाला, इलेक्ट्रिसिटी बोर्ड्सला हं, हे हं, विकतही आहेत. म्हणजे त्यातनं इन्कम मी जनरेट करत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हं, माझी एक पुण्यासारख्या ठिकाणी आमची एक अपार्टमेंट सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आहे आमची. आमच्याकडे एक साधारणपणे एक हं, 100-150 फ्लॅट आहेत धरून चला. तर प्रत्येक रूफटॉपवरती हं, ओके, एक प्रोजेक्ट जर केला आणि त्याच्यातनं एक हं, आपल्या गरजेप्रमाणे किंवा आपल्या बजेटप्रमाणे असं म्हणूयात, सर्वांनी हं, कॉन्ट्रिब्यूट करून हं, जर आपण सोलर पॅनल सोलर एनर्जी जर साठी आपण जर इन्व्हेस्टमेंट केली, तर त्यातून जी वीज हं, हं, निर्मिती होईल, त्यातून हं, हं, इलेक्ट्रिक व्हेइकल्स ओके, म्हणजे तिथं जे रहिवासी आहेत, ते रेसिडेंट्स ऑफ द सोसायटी जे आहेत, त्यांची गाडी ही लिटरली फ्रीमध्येच हं. चार्ज होणार आहे. कारण दे डोंट हॅव टू पे फॉर दॅट. कारण करेक्ट. का ही सौर ऊर्जा ही सर्वांसाठी बरोबर, फ्री बरोबर. आहे.
बरोबर. तर तसं जर हम्म, तुम्ही पाहिलंच आहे, हम्म, तर ऑपरेशन कॉस्ट जे आता सुद्धा 30 पैसे आहे आपल्याला पर किलोमीटर. कारण का आपण आता सध्या एक हम्म, ₹10 आपण एक इलेक्ट्रिक युनिट जे आहे ते परचेस करत आहोत. तर असे जर हम्म, उपक्रम जर राबवण्यात आले साहेब, तर ईव्ही जे आहेत ते हम्म, लिटरली फ्रीमध्ये जाऊ. हम्म, बरोबर. आणि याचा मुळातच हे जे फायदे आहेत हे समाजासमोर अधिकाधिक किंवा ग्राहकांसमोर अधिकाधिक आले पाहिजे. मुळात म्हणजे ग्राहकाला फायदा आहेच आहे, पण पर्यावरणालाही फायदा आहे. तर पर्यावरणाला होणारे फायदे म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात मेंटेनन्स फ्री, धूर, हे ऑइल वगैरे या सगळ्याच गोष्टी त्यातनं वाचतात. तर त्याविषयी जरा उलगडून सांगा. येस. तर कार्बन एमिशन हा प्रश्न जो आहे, तो आज फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये. हा एक जागतिक प्रश्न आहे. हम्म, आणि ग्लोबल वॉर्मिंग हम्म, संदर्भात वेस्टर्न कंट्रीज आपण जे म्हणतो, ते आपल्यापेक्षा जास्त हम्म, अलर्ट आहेत आणि त्यांनी याबद्दल जे काम आहे, ते फार अगोदरपासून सुरू केलेलं आहे. नो डाउट आपण हम्म, भारतामध्ये आपण या अशा उपक्रमांना जास्त प्रायोरिटी करतोय. बट आपलं जे हम्म, कमिटमेंट आहे, म्हणजे आपण जर म्हणू की 2030 पर्यंत 30% इलेक्ट्रिक व्हेइकल्स फ्लीट आपला भारतामध्ये झाला हम्म, पाहिजे, हे आपण कमिटमेंट दिलेलं आहे. आता ह्याच्यामागचं मेन बरोबर. जे कारण आहे ते हेच आहे की पेट्रोल, डिझेल व्हेइकल्स ओके, जे आपण कार्बन बेस्ड फ्युएल ज्या वापरतात, त्यांच्यामध्ये जे एमिशन्स आहेत, हम्म, हम्म, त्याच्यामुळे पर्यावरणाला जो धोका हम्म, होतोय, ओके, तो धोका आपल्याला हम्म, जो आहे तो कमी करायचा आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला एक आपण म्हणू की ग्रीनर प्लॅनेट जे आपल्याला डेव्हलप करण्याची जबाबदारी आपल्या पिढीवरती आहे. आणि हम्म, त्याच्यासाठी हम्म, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंट आणि इतर काही गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत, ते वेगवेगळे कॅम्पेन्स ज्याला आपण सोशल कॅम्पेन्स ओके, ते रन करत असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला उदाहरण हम्म, द्यायचं झालं तर चंदीगड सारख्या सिटीमध्ये ईव्ही अडॉप्शन हम्म, हे जे आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीने होण्याचं कारण असंच आहे की त्यांनी हम्म, जे आजपासून एक साधारणपणे 5 वर्षापूर्वीच त्यांनी एक स्ट्रिक्ट पॉलिसी डिव्हाइस केली की तुमचे जसं आपण पीयूसी नॉर्म्स असतात, आपल्या इथेही पीयूसी नॉर्म्स आहेत, तेही पाळले जातात. हम्म, पण ते कितपत चांगल्या हम्म, पद्धतीनं ते राबवले जातात ओके. आणि आपल्याकडे जी संख्या आहे टू व्हीलरची संख्या, स्पेशली पुण्यासारख्या ठिकाणी जी टू व्हीलरची संख्या आहे, हम्म, त्याच्यामध्ये ह्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांना राबवण्यासाठी जे एजन्सीज आहेत ओके, त्यांनाही मर्यादा येतात. त्यामुळं जसं हम्म, म्हणावं तसं या पॉलिसीज ज्या आहेत त्या ऍक्च्युअली रोडवरती इम्प्लिमेंट होत नाहीत. म्हणून आज देखील जे आहे आपण प्रदूषणाची जी लेवल आहे ओके, ती सुद्धा आपली हम्म, आता हम्म, काळजी पूर्ण आहे. तर आपल्याला माझं असं सजेशन होतं की जे काही पुण्यामध्ये काही ग्रीनर स्पॉट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही टेकड्या आहेत ओके, की जिथे हम्म, लोक एक स्वच्छ आणि हवा मिळावी किंवा सकाळी असं फिरायला जातात वगैरे. ॲटलीस्ट तिथं हम्म, काही दिवसातील काही टाईम पिरियडसाठी तुम्ही ज्या पोल्युशन करणाऱ्या ज्या गाड्या हम्म, आहेत ओके, त्यांचं हम्म, येणं-जाणं तिथं बंदी करा. ओके. बंदी म्हणजे करायला तिथे पाहिजे. येणारा जो हम्म, ओके, त्याला एक स्वच्छ वातावरण मिळेल, चांगली हवा मिळेल आणि मग त्याचे फायदे जे हम्म, आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचतील आणि मग हम्म, हळू-हळू ईव्ही अडॉप्शनला चे फायदे सर्वांपर्यंत पोहोचल्यानंतर इलेक्ट्रिक व्हेइकल्सची जी संख्या आहे ती रोडवरती अजून तुम्हाला जास्त पद्धतीने हम्म, पाहतील. जास्त. प्रदूषणाचा राइट. प्रश्न गंभीर होणार आहे भविष्यामध्ये. आता आजच गंभीर झालेला आहे. आजच कुठल्याही रस्त्यावर जा, जगातल्या आपल्या भारतातल्याच असं नव्हे, जगातल्या कुठल्याही जे मोठे शहर आहे, त्या प्रत्येक शहरामध्ये वाहतुकी कोंडीचा आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये ईव्हीशिवाय पर्याय राहणार नाही. ते आत्तापासूनच त्याचा अवलंब सर्वांनी करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे आणि ते अगदी रास्तही आहे. त्याचे सगळे फायदे ग्राहकांसमोर, नागरिकांसमोर आले पाहिजेत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण या ईव्ही चळवळीमध्ये एक चळवळ आहे असं मला वाटतं, कारण पर्यावरणाला जिथे फायदा होतो ती चळवळ मानायला हवी. या चळवळीमध्ये भारत जगाच्या नकाशावर आता कुठे आहे? म्हणजे आपण खूप मागे आहोत की आपण बऱ्यापैकी त्याचा अवलंब करतो आहोत किंवा कसं? तर जर तुम्ही मला विचारलं तर मी जसं म्हटलं तसं अमेरिकेने उदाहरण सेट केलेलं आहे. हं, ह्याच्यामध्ये अमेरिका जसं ग्लोबल सिनारिओमध्ये ही लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, तसं ईव्हीज मध्ये जर तुम्ही विचार केला तर फोर व्हीलर सेगमेंट जे डॉमिनंट आहे यूएसमध्ये, तिथं ऑलरेडी ईव्ही इज अ कॉमन झालेलं आहे. पर्सन्स प्रॉपर्टी. हं, त्यामुळं तिथं हं, तुम्हाला ईव्हीची संख्या जास्त दिसते. 2 नंबरला जर तुम्ही विचार केला तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करतोय. तर म्हणजे जगातले जे ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जे आहेत, ओके. तर हं, त्याच्या हं, टॉप 10 मध्ये
सर्वात जास्त कंपनीज ज्या आहेत त्या चायनामधल्या दिसतील मला. ओके. बर बर. त्यामुळं चायनामध्ये ईव्ही अडॉप्शन फार सिरियस आहे आणि चायनाचा हम्म, जसं आपण म्हणू प्रोडक्शन जरा कॉस्ट जर आपण बघितली तर चायनीज कंपनीजनी पहिल्यापासून एक मॅन्युफॅक्चरिंग चा एक ध्यास घेतलेला आहे. तर हम्म, चायना हे फक्त लोकल म्हणजे त्यांच्या गरजेपुरते इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवते. तर आज मितीला एक्सपोर्टमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलचा जो एक्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये चायनाचा जो शेअर आहे ना तो फार सिग्निफिकंट आहे. हम्म, ओके. हम्म, हम्म, आणि हे जर आपण पाहिलं तर मग काही ह्याच्यानंतर म्हणजे युएस चायना त्याच्यानंतर युरोपमधल्या काही देश आहेत ओके की ज्यांनी जसं हम्म, स्वीडन असू दे ह्या कंट्रीजनी काय केलेलं आहे की गव्हर्नमेंट पॉलिसीज इनिशिएटिव्ह मुळे ईव्ही हम्म, जसं आपण ऑन द गो चार्जिंग ही जी कॉन्सेप्ट आहे सर म्हणजे मी हम्म, एक ठराविक हम्म, ट्रॅकवरती माझी गाडी चालवतोय ओके आणि माझी गाडी जी आहे ती मॅग्नेटिक फ्लक्समुळं ही रनिंगमध्येच चार्ज होते त्यासाठी मला थांबायची गरज नाहीये ओके तर असे हे जे खरंय. प्रोजेक्ट्स आहेत साहेब ओके तर ते हम्म, या वेस्टर्न कंट्रीज ऑलरेडी पायलट बेसिसवरती राबवलेले आहेत आणि हम्म, हम्म, हे जसे लॉंग रूट वरती जसे इम्प्लिमेंट होतील तसं तुम्ही म्हणाल तसं समजा मी पुण्यापासून कोल्हापूरला निघालोय आणि त्याच्यामध्ये समजा मी इथनं साताऱ्यापर्यंत गेलो साताऱ्याच्या पुढं एक 10 किलोमीटरचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकमध्ये हम्म, जर ऑन द गो चार्जिंग आहे तर मला फक्त काय करायचं 10 किलोमीटर फक्त त्या ट्रॅकवरनं गाडी न्यायची आहे ओके ज्याच्यामध्ये हम्म. चालूमध्येच माझी बॅटरी जी आहे गाडीची ती चार्ज चार्जिंग होणार होईल. आहे बरोबर तुम्हाला थांबायला लागणार नाहीये हम्म, राईट तर बेसिक कॉन्सेप्ट हाच आहे की हे जे देश आहेत ओके त्यांच्याकडं हम्म. फंड्स किंवा हे डेव्हलप केसेस असल्यामुळं फंड्स त्यांच्याकडे भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत सगळं. आणि इन्फ्रास्ट्रक्चरल हम्म, डेव्हलपमेंटसाठी त्यांच्याकडे वाव भरपूर असल्यामुळं आपल्यापेक्षा हम्म. वन स्टेप बाहेर ते नक्की आहेत. बरोबर. अ, नक्की आहे. आपण जर पाहिलं की आता आपण कॉस्ट कडूयात सर इलेक्ट्रिक व्हेकलचं जे अडॉप्शन आहे ओके ते हम्म, त्याच्यासाठी हम्म, एक अनदर हर्डल ते म्हणजे इलेक्ट्रिक हम्म, व्हेकलची कॉस्ट राईट तर हम्म, हम्म, आपण एक साधारण 2020 पासून जर सिनारिओ एक बघितला मागच्या 5 वर्षातला मोठा मोठा सिनारिओ जर बघितला तर ईव्हीच्या कॉस्टिंग हम्म, आहेत ना त्या हम्म, बऱ्यापैकी जे आपण पाहत आहोत हम्म, त्याच्यासाठी महत्वाचे घटक हे आहेत की तुम्ही जसं इंडिजिनियस मॅन्युफॅक्चरिंग करता ओके तसं तुम्ही इम्पोर्ट हम्म, बेस्ड तुमचा जो आउटफ्लो असतो फॉरेन एक्सचेंज तुम्हाला जे खर्च करायला लागतं ते ईव्ही मॅन्युफॅक्चरसाठी कमी होतं कारण का तुम्ही मेक इन इंडिया करताय आणि मेक इन इंडिया हम्म, केल्यामुळं त्या प्रोडक्टची कॉस्ट आहे कारण इंडियामध्ये लेबर हे बऱ्यापैकी स्वस्त आहे जर रिसोर्स जो आपला आहे फॉर हम्म, एक्झाम्पल लिथियम रिझर्वचे रिसोर्स आपल्याला आता हम्म, भारतामध्ये मिळून 1-2 वर्ष झाली तर त्याच्यावरती पुढे जाऊन आपण इंडिजिनियसली भारतामध्ये सेलही मॅन्युफॅक्चर करणार आहे त्यामुळे ही कॉस्टिंग अजून कमी होईल म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक गाडी ओके. जर घ्यायचा विचार करतोय तर मी पहिल्यांदा काय विचार करणार आहे की पेट्रोलची आज गाडी कितीला मिळते स्कूटर एक पेट्रोल स्कूटर जे असंच म्हटलं 110 सीसी किंवा 125 किमतीची सीसी आपण तुलना करायला. बरोबर आहे. बरोबर हम्म, तर हम्म, आजपासून 2000 तुम्ही धरून 2000 ते 2023 पर्यंत असं म्हणायला हरकत नाही मोठा मोठा ईव्हीची हम्म, किंमत ही पेट्रोल गाडीपेक्षा एक 1.25 टाइम्स होती म्हणजे साधारणपणे एक दीडपट म्हणायला हरकत नाही तुम्ही ती होती पण हम्म, मागच्या 1-2 वर्षांमध्ये जे कॉम्पिटिशन झालेली आहे ईव्ही मार्केटमध्ये तर तुम्ही म्हणाला तर त्याच्यामुळे काय झालं की हम्म, कॉम्पिटिशनचा फायदा जो आहे तो सामान्य नागरिकाला मिळालेला आहे आज मी तिला हम्म, साहेब हम्म, हम्म, 50,000च्या आतमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक वाहन विकत घेता हम्म. येईल फक्त करेक्ट. 50,000 गुड गुड. 50,000 त्यामुळं रुपये. ही कॉस्ट हे सगळे व्हेकल हम्म, राईट आता हम्म, हम्म. 50,000ची जी व्हेकल असते सर त्याच्यामध्ये लिथियम बॅटरीच्या ऐवजी लेड ऍसिड बॅटरी वापरली जाते म्हणजे बर. वॉल हम्म, रेग्युलेटेड लिथियम आयन हम्म. बॅटरीची कॉस्टिंग जे तुम्हाला माहिती आहे, साधारणपणे 35,000पासून जी सुरू होते ती मोठ्या बॅटऱ्या ज्या असतात 4-5 पण किलोवॅटच्या स्वस्त झाल्यामुळे त्यांची कॉस्टिंग धोकादायक नाही ना. स्वस्त झाल्यामुळे धोकादायक तर नाही ना होणार. नाही लेड ऍसिड बॅटरी म्हणजे कसं असतं सर त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट असतं ती एक जेल असते हम्म, जेल म्हणजे ते हम्म. घट्ट केलेलं एक लिक्विड असतं तर ते इनफ्लेमेबल ओके. असतं म्हणजे बेसिकली ते पेट घेऊ शकत नाही कुठल्याही प्रकारे ओके त्यामुळे हम्म, स्वस्त जरी हम्म, केलं हम्म. असलं तरी आपण काय करतोय की आपण बॅटरी जी आपल्याला एरवी लिथियम आयन बॅटरी जी आपल्याला 6 ते 7 वर्ष आयुष्य मिनिमम देणार आहे त्याच्याऐवजी 2 ते 2.5 वर्ष चालेल इतकी आपण लेड ऍसिड बॅटरी ठीक आहे. त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतो बरोबर हम्म, आणि हम्म, हम्म, जेणेकरून हम्म. ज्यांचं रनिंग कमी आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो की एखाद्या व्यक्तीचं डेली रनिंग जर हम्म. 50 ते 70 किलोमीटर
आहे त्यांना इलेक्ट्रिक गाडी जी आहे ती घेणं गरजेचं आहे. पण ती साधारणपणे 1 लाख, सव्वा लाख घरात जाते. पण आज मी तिला एखाद्या व्यक्ती समजा त्याच्या पत्नीसाठी, मिसेससाठी एक ईव्ही घेऊन द्यायची आणि त्यांचा पर्पज हा लिमिटेड आहे. म्हणजे समजा त्या एक गृहिणी आहेत आणि त्यांना फक्त मुलांना शाळेला किंवा क्लासेसला सोडायचं आहे किंवा त्यांना भाजीपाला आणणे वगैरे तर यासाठी दिवसाचं एक 10-12 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर पर्यंत एक मिनिमम रनिंग आहे. त्यासाठी लाख, सव्वा लाखाची गाडी घेणं हे गरजेचं नाही राहिलेलं आहे. आज ईव्ही 50,000 तुम्हाला मिळाली. फक्त ती लेड ॲसिडची आहे आणि वापर कमी असल्यामुळे ती लेड ॲसिडची बॅटरीची लाईफ सुद्धा मला तुम्ही 2-2.5 वर्ष ही सहज मिळणार आहे. तर मी का नाही घेणार? बरोबर. अगदी बरोबर आहे. कारण पर्यावरणाच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. बाकी सगळ्या माझ्या खिशालाही परवडणारी जर असेल, तर या गाड्यांकडे वळायला काहीच हरकत नाही. असं या क्षेत्रातले अत्यंत तज्ञ आणि या संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंगचा साक्षीदार असलेले, त्या ईव्ही गाड्या बनवण्यापासून त्यांचा संपूर्ण अभ्यास असलेले अमितजी आपल्याशी आज संवाद साधत होते. अमित मापारी मोहिते यांना मी या एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून धन्यवाद देतो. आपण या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.